तर मित्रांनो, SSC MTS म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार या पदाच्या जागा निघालेल्या आहे, ज्या की आहे 10वी बेसवर. तर फॉर्म सुरुवात व्हायची डेट आहे 26/6/2025 आणि लास्ट डेट आहे 24/6/2025. आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला यांना कोणत्याही प्रकारची फी नाही. बाकीच्या कास्टवाल्यांना 100 रुपये फी आहे. आणि जर फॉर्म भरण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर त्याला करेक्शन करायची डेट आहे 29/7/2025 ते 31/7/2025 पर्यंत. आणि CBT परीक्षा असेल 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत. आणि वयोमर्यादा MTS आणि हवालदार या पदासाठी 18 ते 25. SC ST वाल्यांसाठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC वाल्यांसाठी 3 वर्ष सूट आहे. सध्या हवालदार या पदाच्या जागा दिलेल्या आहे. MTS या पदाच्या जागा नंतर कळवल्या जाईल. हवालदार या पदासाठी फिजिकल टेस्ट असते. आणि आणखी याची काही महत्वाची माहिती SSC च्या वेबसाईटवर दिलेली आहे. तर चला मग पाहूया आपण या फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस. तर मित्रांनो, सुरुवातीला मोबाईल मधल्या क्रोम ब्राउझर मध्ये जाऊन माझी नोकरी किंवा महाभरती साईट सर्च करायची, कारण तिथे डायरेक्ट लिंक दिलेली असते. तर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असा पेज खुलेल. या पेजवर आल्यानंतर जर का तुम्ही याआधी कधी SSCचा फॉर्म भरला असेल तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तयार होतो. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर डायरेक्ट MTS या पदाचा फॉर्म खुलतो. जर का तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा SSCचा फॉर्म भरत असाल तर रजिस्टर नाववर क्लिक करायचं. तर आता या ठिकाणी नवीन कॅन्डिडेटसाठी वन टाइम रजिस्ट्रेशनचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवलेली आहे. तर पहिली आहे पर्सनल डिटेल, दुसरी आहे पासवर्ड क्रिएशन आणि तिसरे ॲडिशनल डिटेल आणि चौथी प्रोसेस आहे डिक्लेरेशन. तर त्यानंतर आता कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का विचारेल. त्या ठिकाणी येस करून आधार नंबर टाकून पुन्हा त्या ठिकाणी आधार नंबर व्हेरीफाय करावा. त्यानंतर या डब्यावर क्लिक केल्यानंतर सेंड या OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. त्यानंतर तुम्हाला 6 डिजिटचा OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं. जर का तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर या ठिकाणी नो ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी जे डॉक्युमेंट दिलेले आहे तेवढे या ठिकाणी अपलोड करावे. जर का तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर आता आधार व्हेरीफाय सक्सेस झाल्यानंतर ओके वर क्लिक करायचं. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे कॅन्डिडेट नेमचं. तर आता या ठिकाणी ना 10वीच्या मार्क लिस्टवर जे नाव असते त्याचप्रमाणे या ठिकाणी नाव टाकावे. आणि तुमच्या 10वीच्या मार्क लिस्टवर असलेले नाव आणि आधार कार्डवर असलेले नाव हे सेम असले पाहिजे. नंतर तेच नाव व्हेरीफाय कॅन्डिडेट नेम मध्ये टाकावे. नंतर तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे जर का तुम्ही तुमचं नाव चेंज केलं असेल तर येस वर क्लिक करा, नाही तर नो वर क्लिक करा. त्यानंतर आहे जेंडर, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आणि सगळी माहिती 2-2 वेळा द्यायची आहे. त्यानंतर आहे जन्मदिनांक, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कॅलेंडर ओपन होईल. त्या ठिकाणी सण, महिना आणि दिवस सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक व्हेरीफाय करायचे. त्यानंतर आहे वडिलांचे नाव, त्यांचे नाव टाकून या ठिकाणी वडिलांचे नाव व्हेरीफाय करायचे. त्यानंतर आहे आईचे नाव टाकून या ठिकाणी पुन्हा आईचे नाव व्हेरीफाय करायचे. नंतर आहे 10वीचे बोर्ड, जे तुमचे 10वीचे बोर्ड होते ते सिलेक्ट करायचे. तेच सेम 10वीचे बोर्ड या ठिकाणी व्हेरीफाय करायचे. त्यानंतर आहे 10वीचा रोल नंबर टाकून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. नंतर टाकायचा आहे 10वी पास झालेले वर्ष, त्यानंतर त्याला सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे तुमचं हायेस्ट एज्युकेशन, तुमचं जेवढं शिक्षण झालेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर. तर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे ऍक्टिव्ह असले पाहिजे, कारण मोबाईल नंबर आणि ईमेल ID यांच्यावर OTP येत असतो. तो OTP टाकून या ठिकाणी व्हेरीफाय करायचे असते. तर मित्रांनो, या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल ID OTP टाकून व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळत असतो. त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पाठवला जातो. तर तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून साइन इन करायचा आहे. साइन इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. या ठिकाणी ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी नवीन पासवर्ड बनवायचा आहे. तर मी या ठिकाणी एक डमी पासवर्ड टाकून घेतो, ज्याने तुम्हाला एक आयडिया येईल. त्यानंतर नवीन पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून तुम्ही कोणताही सिक्युरिटी क्वेश्चन घेऊ शकता आणि त्या सिक्युरिटी क्वेश्चनचे उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर मित्रांनो, आता आपला पासवर्ड चेंज झालेला आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन अँड रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे सुरुवातीचे पेज खुलेल. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि नवीन तयार झालेला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर ह्या कॅप्चा कोड टाकून लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं लोडिंग घेतल्यानंतर आपल्याला द्यायची आहे आपली ॲडिशनल माहिती. सुरुवातीला तुमची टाकायची आहे तुमची कॅटेगरी टाकल्यानंतर ती कॅटेगरी व्हेरीफाय करायची आहे. त्यानंतर आहे नॅशनॅलिटी नंतर टाकायचे आहे तुम्हाला तुमचे आयडेंटिफिकेशन मार्क. जर तुमच्या हातावर किंवा पायावर किंवा कोणत्याही ठिकाणी कट मार्क असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आहे बेंचमार्क डिसेबिलिटी, असेल तर येस करा, नसेल तर नो करा.
जर का तुम्ही येस या ऑप्शनवर क्लिक केले तर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस टाकल्यानंतर निवडायचं आहे तुम्हाला तुमचं स्टेट नंतर निवडायचं आहे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडणं झाल्यानंतर टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड. जर का तुम्ही तुमच्या परमनंट ॲड्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या ॲड्रेसवर राहत असाल तर या ठिकाणी नो ऑप्शन निवडून तो ॲड्रेस टाकायचा आहे. जर परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस हा एकच असेल तर येस ऑप्शन निवडून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची ॲडिशनल माहिती सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर ओके करायचे आहे. ओके केल्यानंतर असतो वन टाईम रजिस्ट्रेशनचा शेवटचा टप्पा म्हणजे डिक्लेरेशन. या डब्यामध्ये क्लिक केल्यानंतर डिक्लेअर ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. लोडिंग घेतल्यानंतर डिक्लेरेशन सबमिट होईल. त्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर या ठिकाणी येईल तुमची टाकलेली पूर्ण माहिती. त्यानंतर तुम्ही तुमची टाकलेली माहिती पूर्ण बरोबर आहे का हे एकदा एक वेळ चेक करून घ्यायचं आहे. जर का माहिती भरण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर एडिट रजिस्ट्रेशन डिटेल या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही करेक्शन करू शकता. त्यानंतर यायचं आहे खाली. या ठिकाणी तुम्हाला MTS आणि हवालदार या पदाच्या ॲप्लिकेशनची माहिती दिसेल. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनच्या माहितीच्या खालच्या बाजूला अप्लाय हे ऑप्शन दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. अप्लायवर क्लिक केल्यानंतर फिल फॉर्मवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर MTS आणि हवालदार या पदाचा फॉर्म ओपन होतो. त्यानंतर या ठिकाणी हायस्ट एज्युकेशन टाकायचे आहे. नंतर खाली ऑटोमॅटिक माहिती येते जी तुम्ही आधी भरलेली असते. या ठिकाणी फक्त 10वीचे पर्सेंटेज टाकायचे आहे. जर का तुम्ही कोरोनामध्ये पास झालेले असाल आणि मार्कलिस्टवर पर्सेंटेज दाखवलेले नसेल तर NA एंटर करायचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. लोडिंग घेतल्यानंतर येईल ॲडिशनल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी सिलेक्ट करायचे एक सर्व्हिसमॅन आहात की नाही ते. असाल तर यस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर जर का तुम्हाला वयामध्ये सूट पाहिजे असेल तर तुम्ही यस करून कॅटेगरी निवडायची आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर निवडायचे आहे तुम्हाला 3 एक्झाम सेंटर. तुम्हाला या ठिकाणी जे सेंटर दिलेले आहे त्यापैकी तुम्हाला जे जवळ पडते ते एक्झाम सेंटर द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला निवडायची आहे CBT परीक्षेची भाषा निवडल्यानंतर ती भाषा व्हेरीफाय करायची आहे. त्यानंतर द्यायचे तुम्हाला MTS आणि हवालदार या पदाचे प्रिफरन्स. तर आता प्रिफरन्स कशा प्रकारे द्यायचे आहे. जर का तुम्हाला MTS हरियाणा टाकायचे आहे तर त्याचा कोड आहे 13. तो कोड या डब्यामध्ये टाकायचा आहे. याच पद्धतीने तुम्हाला जे पद हवा आहे त्याचा कोड त्या पदाच्या समोर दिला आहे तो त्या डब्यामध्ये टाकत जायचा आहे. जर का तुम्हाला फक्त 8 ते 10 पदांचाच प्रिफरन्स द्यायचा आहे आणि त्यानंतर द्यायचा नाही तर तुम्हाला समोरच्या डब्यामध्ये X लिहावा लागेल. त्यानंतर बाहेर क्लिक केल्यानंतर बाकीच्या डब्यामध्ये आपोआप X येऊन जाईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्याची प्रोसेस. तर मित्रांनो, फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला गरज आहे 2 ॲपची. पहिले ॲप आहे MySSC आणि दुसरे ॲप आहे आधार फेस RD. हे दोन्ही ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. यानंतरची आपली पूर्ण प्रोसेस MySSC ॲप मधूनच होणार आहे. हे दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीला MySSC ॲप हे ओपन करावे. ओपन केल्यानंतर लॉग इन अँड रजिस्टरवर क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आणि ह्या कॅपचा कोड टाकून लॉग इन करायचे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्डच्या आयकॉनवर हिरव्या रंगामध्ये राईट आयकॉन आहे का हे बघावे. रेडमध्ये असेल तर आधार नंबर टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावे. त्यानंतर आयकॉन हिरवे होऊन जाईल. त्यानंतर अप्लाय ऑप्शनवर जाऊन आपण MTSचा फॉर्म भरलेला असतो त्या ठिकाणी अप्लायवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर येईल आधार ऑथेंटिफिकेशन. त्यानंतर या डब्यामध्ये क्लिक केल्यानंतर आधार फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आधार फेस RD ॲपद्वारे प्रोसेस होईल. त्यानंतर या डब्यामध्ये क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन चालू होईल. आता या ठिकाणी हे सर्कल लाल रंगामध्ये नसावे, ते हिरव्या रंगामध्ये असायला हवे. लाल रंगामध्ये असल्यास मोबाईल चेहऱ्याच्या थोडा दूर न्यावे. सर्कल हिरव्या रंगामध्ये होऊन जाईल. हिरव्या रंगामध्ये आल्यावर आपल्याला ब्लिंक करायचे आहे. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन पूर्ण होईल. तर मित्रांनो, हे आधार ऑथेंटिकेशन SSCने सक्तीचे केलेले आहे. आता त्यानंतर क्लिक करायचे आहे अपलोड डॉक्युमेंटवर. या ठिकाणी कॅप्चर लाईव्ह फोटोवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर होईल. त्यानंतर आहे आपल्याला आपली सही अपलोड करायची. सहीची साईज 10 KB JPG फॉर्मॅटमध्ये असावी आणि रुंदी 6 सेंटीमीटर तर उंची 2 सेंटीमीटर असायला हवी. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काढलेल्या सहीच्या फोटोला इमेज रिसायझर या साईटवर गेल्यावर दिलेल्या साईजमध्ये तुमचा फोटो होऊन जाईल. तो या ठिकाणी अपलोड करावा. अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर असते रिव्ह्यू युअर डिटेल. तुम्ही तुमची भरलेली माहिती एकदा चेक करून घ्यायची. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर डिक्लेरेशन डिटेल येईल. त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करायचे आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचा आहे. त्यानंतर आहे पेमेंट प्रोसेस. ज्यांना फी नाही त्यांचा फॉर्म आपोआप सेव्ह होऊन जाईल. ज्यांना पेमेंट आहे त्यांनी मेक पेमेंटवर क्लिक करायचे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियावर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला ज्याद्वारे पेमेंट करायचे त्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये.